हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 23वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता आणि उत्कंठा तुम्हा सर्वांनाच लागलेली होती. ही आता आतुरता आणि उत्सुकता थांबवा लाडक्या बहिणींनो, कारण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर, खुशखबर, खुशखबर आलेली आहे. आनंदाची बातमी आली आहे. कारण लाडक्या बहिणींनो, वितरणाचा जी-आर प्रसिद्ध झालेला आहे. वितरणाचा जी-आर प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे येणाऱ्या 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात आणि याची माहिती या महिन्याच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला दिली होती. 8, 9, 10 या 3 तारखांमध्ये जी-आर प्रसिद्ध होईल आणि त्याच्या पुढल्या 3 दिवसांमध्ये 11, 12, 13 आपल्याला वितरण मिळतील याची माहिती तुम्हाला दिली होती. आणि बघा लाडक्या बहिणींनो, किती कॉन्फिडेन्शियल आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली होती. बघा आता हे वितरण कधी सुरू होणार आहे, सोबतच या जी-आर मध्ये काय म्हटलेलं आहे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 26-27 या आर्थिक वर्षामध्ये नीती वितरण करण्याबाबत हा जी-आर होता. कोणत्या डिपार्टमेंटने पब्लिश केलेला आहे? सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत हा काय देण्यात आला? जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तारीख बघा 10 जून 2026. 10 जून 2026 या म्हणजे कालच्याच इव्हिनिंगला हा जी-आर प्रसिद्ध करण्यात आला आणि जी-आर मध्ये नेमकं काय म्हटलंय बघूयात आपण. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 26-27 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनुदानाने या लेखा शीर्षकाली 3,000 कोटी इतका नियत व्यक्त मंजूर झालेला आहे. म्हणजे 3,000 कोटी इतके मंजूर झाले. कोणत्या वर्षासाठी असेल? 2026 आणि 27 साठी. त्यानंतर लाडक्या बहिणीने जर तुम्ही बघितलं असेल, या दुसऱ्या शीर्षकामध्ये दिलेलं आहे, की मे 2026 माहे 2026 म्हणजे मे महिन्याचा जो हप्ता आहे 23वा हप्ता त्याच्यासाठी महिन्याचा लाभ अनुसूचित जाती घटकांना पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 344 कोटी 74 लाख म्हणजे ऑलमोस्ट पकडा 345 कोटी मंजूर झालेले आहेत. आणि लाडक्या बहिणीनो, हा जो वितरण आहे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे. बघा मी तुम्हाला सांगत होतो की 8, 9, 10 या तारखांमध्ये जी-आर येणार. 10 तारखेला जी-आर आलेला आहे. 11, 12, 13 म्हणजे सॅटर्डे पर्यंत आपल्या अकाउंट पर्यंत पैसेही जमा होणार आहे लाडक्या बहिणीनो. तर तुम्हाला काय वाटतं की ही जी खुशखबर आहे ही अत्यंत योग्य आहे का? आपण सरकारकडे कालच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल हेच मागणी केलं होतं की शाळा सुरू होण्याच्या अगोदर ज्या गोरगरिबीन महिला आहेत त्यांना पैसे वितरित करा, जेणेकरून त्या गोरगरिबीन महिलांना किंवा बहिणींना त्या पैशामधून आपल्या मुलांसाठी मुलांसाठी काय घेता येईल? कपडे घेता येईल, बुक्स घेता येईल, बॅग घेता येईल, आहे की नाही? आणि ही मागणी सरकारने ऐकली. त्यासाठी मी सरकारचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि लाडक्या बहिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय